मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पुरावा म्हणून नंदिनी आता दीपकला घरी घेऊन गेलेली असते. पण नंदिनीला हे माहीत नसतं की दीपकने अगोदरच वसुंधरासोबत हात मिळवणी केली आहे. त्यामुळे तो आता खोटी साक्ष देऊ लागतो. त्याच वेळी आता काव्याची ही एंट्री होते आणि ती घरी आता सँडीला घेऊन येते. हा तोच सँडी आहे ज्याने दीपक सोबत मिळून नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं होतं. पण तो यासाठी काव्याची मदत करायला तयार होतो, कारण काव्या पार्थ त्याच्या बायकोची मदत केलेली असते. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात. सँडीला आता त्याच्या पापांची शिक्षा म्हणजे त्याला आता पश्चाताप होत असतो. त्यामुळे तो आता गुन्हा कबूल करतो. एवढंच नाही तर तो वसुहत्यानेच आम्हाला नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला लावलं होतं हेही सांगतो. आणि मित्रांनो, त्यानंतर रम्या आणि वसुंधराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येतो. तथा पार्थ नंदिनीला आता खूप राग येतो, कारण त्यांच्या कारस्थानामुळे त्यांचं लग्न होत नाही. तर काव्यालाही कळते की वसुंधराच्या या कारस्थानामुळे मी आणि जीवा एकत्र येऊ शकलो नाही. तर पार्थ रम्याला चांगलंच उत्तर देत म्हणतो की माझं लग्न नंदिनी सोबत होऊ नये म्हणूनच तुम्ही सगळं कारस्थान केलं. पण आता तुझ्यासोबत लग्न तर खूप दूरची गोष्ट आहे. तुझ्यासोबत मी आता बोलणार सुद्धा नाही. शेवटी तुमच्या मनासारखं झालंच. नंदिनी माझी बायको होऊ शकली नाही. पण आता माझी धर्मपत्नी काव्य आहे आणि माझ्या मनापासून काव्यांवर प्रेम आहे. असं आता जे आहे ते पार्थ रम्याला म्हणत असतो.